जरा मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गुरुनाथ आणि स्वीकार अशी जोडी आहे. चला मॅचला होते सुरुवात. 5 ओव्हरचा सामना आहे. आपण पाहू शकाल स्वीकार आणि गुरुनाथ आणि स्वीकार अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक हाताळण्यासाठी प्रसाद भोईर, दशरथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि बघा 20 मिनिटं तुम्हाला 4 ओव्हरसाठी असेल. धीरज भोईर लक्षात घ्या. आणि 20 मिनिटांनंतर जर अतिरिक्त वेळ घालवला तर तुमचा अतिरिक्त एक खेळाडू रिंगणाच्या आतमध्ये जाईल, याची नोंद घ्या. टाइम सेट गेला आणि पहिला बॉल डिलिव्हर ज्यावेळेस होईल त्यावेळेस हा टाइम सुरू केला जाईल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, लक्षात घ्या. दशरथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 40+ खेळाडू आहेत. अनेक वर्ष 40+ क्रिकेटसाठी देखील त्यांचं योगदान राहिलंय. मला आठवते की एक्झिबिशन मॅच झाली होती, त्यामध्ये देखील दशरथ भोईर यांनी खूप चांगला खेळ केला होता, गोलंदाजी केली होती. आज देखील या मॅच मध्ये इम्पॉर्टंट षटक हाताळत असताना पहिला षटक गोलंदाजी ट्रॅकवर सुरू झाला आणि 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि 2 षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. लगातार षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बघा हे पारितोषिक आयोजकांच्या वतीने महेंद्रदादा नाईक यांच्या वतीने ठेवण्यात आलाय. खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व आहे. धारावे गावाला एकत्र करण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय. धारावे गाव प्रीमियर लीग साठी संकल्पना त्यांनी रचली. येथे फटका चांगला आहे. लॉंग ऑन रेझर मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे फलंदाज आपण पाहू शकाल गुरुनाथच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. डॉट दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. इरादे स्पष्ट करत असताना गुरुनाथ 40+ वर्सेस 40+ असा सामना मैदानामध्ये रंगत असताना कोलबटापाचा चेंडू थ्रू द कव्हर गॅप मध्ये आहे. चेंडू दणदण करत सीमारेषे पलीकडे आणि हे 500 रुपयाचं पारितोषिक गुरुनाथच्या नावावर देखील लागलं गेलंय. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार लागले गेले. चेंडू सीमारेषा पार चौकार. चौकार लगातार 2 षटकार किंवा इनिंग मध्ये 2 षटकार यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 विकेटसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आयोजक महेंद्रदादा नाईक यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलं धारावी प्रीमियर लीग मध्ये. इथे बॉल पाहू शकाल डाऊन द लेग साइड. अंपायर उदय तांडेल सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा धाव फलकावर लागले. दशरथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. चला पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 10 या आकड्यावर. खोलवाटापाचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना षटक क्रमांक पहिलं येथे मार्गस्थ असताना 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावर लागलीत. धावा कराव्या लागतील. धीरज भोईर ॲज अ कॅप्टन विथ 11 टीम कडून खेळत असताना
फुलर लेनचा चेंडू आहे, फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनला चुंबन घेणारा गुरुनाथच्या बॅट मधून येतोय, अखेरच्या बॉलवर प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. पहिल्या षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17, लॉस ऑफ नन, 0 गडी बाद, 17 धावा. अशी दमदार सुरुवात झाली बॅटिंग करत असताना. 17 धावा बिनगडी बाद. तीन मिनिटं आणि 32 सेकंदामध्ये ही ओव्हर कंप्लीट झाले. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, लक्षात घ्या. चला मॅच लावची सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज वापरला जातोय, प्रतीक भोईर. 2 ओव्हर नंतर आयकॉन खेळाडू गोलंदाजी किंवा फलंदाजी करू शकतो, हा स्पर्धेचा नियम आहे. चांगली संकल्पना, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळली जाते. पहिलाच बॉल फ्लायटेड चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय, बाउन्स झालाय. डॉट बॉलची सांगता होती, अगदी कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न करत असताना आदरणीय संतोषजी सुतार साहेबांना विनंती करतोय की मंचावर या. आपलं देखील सरचे स्वागत आहे. संतोष सुतार साहेबांना विनंती करतोय की आपलं देखील धारावी गाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत केलं जात आहे. सुस्वागतम. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग चांगला आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहू शकाल, स्वीकारच्या बॅट मधून आलाय पहिला मोठा ब्लास्ट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. बॉल रिलीज केला होता, अगदी स्लॉक केला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. स्वीकारच्या बॅट मधून पहिला मोठा फटका आलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 ऑन स्कोर बोर्ड. येथे देखील फटका चांगला आहे, थ्रू द कव्हर, व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय, स्वीकारच्या बॅट मधून येतोय एक नेत्रदीपक क्रॅकिंग षटकार. आणि 500 रुपयाचा पारितोषिकचा साठी देखील लागू झालाय स्वीकार हा खेळाडू. हे दोन्ही बॅटरने देखील 2 बॉल मध्ये 2 मोठे फेट केलेत आणि 500 रुपयाचं जे महेंद्र नाईक साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक ठेवण्यात आलं होतं त्याचे दावेदार ठरलेत. खूप चांगली स्ट्रोक, खूप चांगली बॅटिंग सुरुवात स्वीकार आणि गुरुनाथ या दोन्ही बॅटर कडून. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर, 29. प्रतीक भोईर, बिक्की भोईर यांचे बंधू आहेत प्रतीक भोईर. यावेळेस देखील पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजनला चिरून फाडून चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार. 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले गेलेत. स्वीकारच्या बॅट मधून आल्यात लगातारचा 3रा मॅक्सिमम. तीन बॉल मध्ये 3 षटकार लगवले गेलेत स्वीकारच्या माध्यमातून. इथे देखील आपण पाहू शकाल बॉल मिस झालाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35 धावा. धाव फलकावर लागले. 5 चेंडूचा खेळ संपलाय. प्रतीक भोईर गोलंदाजी ट्रॅकवर, स्वीकार स्ट्राईक एंडवर आहे. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले दुसरं. 2 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकार वगळले तर या षटकामध्ये 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. 35 धावा धाव फलकावर लागलेत. या षटकामध्ये प्रतीक भोईरने तब्बल 18 धावा खर्च केल्यात. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35.
तर 36 वर दुसरा, 37 वर पहिला गडी गारद होत असताना 37 या आकड्यावर पहिला गडी गारद होत असताना स्वीकार आपल्या बॅटिंग मधून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करत होता. 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले होते स्वीकारने, म्हणतात थ्रू परतलाय. चला, मॅन ऑफ द सिरीजची ही LED TV ही कुठल्या खेळाडूच्या नावावर लागेल? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या टीमचा कॅप्टन मिस्टर भावेश रामनाथ नाईक फलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल अधिबन पाहू शकाल, कुलबट टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल मात्र मिळते, स्ट्राईक रोटेट केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. भावेश नाईक या नावाने जर पाहिलं तर अनेक स्पर्धा गाजवल्यात. भावेश नाईक या नावाने जर पाहिलं तर धारावेचं नेतृत्व केलं. आज धारावे गावची ओळख आहे. भावेश नाईक, विकी भोईर, धीरज भोईर, सचिन हिराजी नाईक या प्रमुख 4 खेळाडूने खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि धारावेचं क्रिकेट आज अटके पार नेलं. पहिला बॉल अगदी ताकदवन फटका आहे. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार. रामनाथ नाईकने अगदी कमी वयात आपल्या खेळाचा ठसा उमटवला. ग्रामीण क्रिकेट, खुल्या गटाचं क्रिकेट गाजवलं. सलग 2 वेळा स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेचा मालिकावीर ठरला. फुलरल्यांचा चेंडू फुल टॉस वर आय एम द क्रिकेटचा बॉस असं सांगणारा भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय. आणखी एक मोठा धमाका चेंडू सीमारेषा पार. षटकार. नाईक साहेबांना विनंती करतो की आपण देखील मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे देखील फटका हवेत आहे. प्रतीक त्या खाली आहे. प्रतीकच्या मस्तकावर दस्तक देणारा भावेश रामनाथ नाईकच्या बॅट मधून येतोय. एक लगातारचा दुसरा षटकार. 500 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय भावेश नाईक. तिन्ही बॅटर षटकाचा खेळ सुरू आहे. आणखीन एक फुलरल्यांचा चेंडू. फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. अगदी षटकारा बाहेर जाऊन हा झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना चूक झाली आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळते. भावेश नाईकच्या बॅट मधून वाटा बॅटिंग. टीमची धावसंख्या 60 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपण्याआधी 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 1 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले गेलेत. प्रतीक पाटील यांच्या वतीने भावेश नाईकच्या या 3 बॉलच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून महेंद्र नाईक साहेबांच्या वतीने देखील हे 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय भावेश नाईकसाठी. यावेळी देखील आणखीन एक चाबूक स्ट्रोक. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. अंपायरचा इशारा काय येईल? यस, सिंगल मिळते. अखेरच्या बॉलवर येतोय सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 61 ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटचे 2 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत आणि धीरज अभिमन्यू भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येथे सज्ज होताना दिसेल. आदरणीय लीलाधर नाईक साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी महेंद्र दादा नाईक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते लीलाधर नाईक, निशिकांत म्हात्रे यांचे शुभ हस्ते हा चला मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. राजेश केजरीवाल यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. राजेशजी केजरीवाल यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. वेलकम सर. आपला
आपका तहे दिल से स्वागत किया जाता है धारावाहिक प्रीमियर लीग में। आपका इंपॉर्टेंट टाइम इस टूर्नामेंट के लिए आपने दिया, इसके लिए आपका तहे दिल से स्वागत किया जाता है। वार्म वेलकम। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला। या टीमचा आयकॉन खेळाडू नाव आहे धीरज अभिमन्यू भोईर। 62 धावा दाखल करावं लागली, 62 ऑन स्कोर बोर्ड। आता धीरज भोईर वर्सेस भावेश नाईक ही बॅटल, ही कॉन्टेस्ट नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडेल। दोन्ही मातब्र खेळाडू आहे। सिंगल कंप्लीट केली जाते, डोक्यावर बर्फ ठेवून केलेली फलंदाजी। त्यांना माहिती आहे की धीरज भोईरचं षटक संपल्यानंतर आपण अटॅक करू शकतो। अखेरच्या ओव्हरमध्ये 20-22 धावा येऊ शकतात, त्यामुळे टार्गेट आपलं 80-85 पर्यंत मजल मारेल। त्यामुळेच ही कुठे रणनीती आखत असताना पण या ओव्हरमध्ये देखील धावा येणं गरजेचं असणार आहे। इथे फटका लाजबाब आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी चाबूक स्ट्रोक लगावला जातोय। भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका चेंडू, सीमारेषा पार षटकार। एकूण 69 धावा दाखल करावं लागलेत। यावेळेस डिफेन्सिव्ह क्रिकेट सिंगल कंप्लीट करत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 71 या आकड्यावर। भावेश नाईक वैयक्तिक खेळतोय 8 बॉल मध्ये 32 धावा, म्हणजेच प्रत्येक बॉल मध्ये जर भावेशचा विचार केला तर चौकार लागवला गेला। 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना 71 या आकड्यावर आणखीन एक मोठा फटका लगावला जातोय। भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 77 या आकड्यावर। 77 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। व्हाट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स। पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट, पुन्हा एकदा कॅल्क्युलेटेड क्रिकेट। कलेक्शन खराब आहे, जर कलेक्ट झाला असता तर कदाचित इथे काही वेगळं पाहायला मिळालं असतं। षटक क्रमांक संपला गेले, चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 78 या आकड्यावर। अब आएगा मजा, शेवटचं षटक आहे या मॅच मध्ये। वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय भावेश नाईक। 39 आकड्यावर या स्पर्धेमध्ये अर्धशतक करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। क्वालिफाय राऊंड आहे, जो संघ जिंकेल तो मात्र सुपर मेगा फायनल मध्ये पोहोचेल। त्यामुळेच हा संधी असेल आणि जो संघ पराभूत होईल तो एलिमिनेटर राऊंड मधून जो संघ जिंकेल त्याबरोबर मात्र सेमीफायनलचा सामना खेळ। ही मॅच पाहण्यासारखी असेल, ही मॅच इम्पॉर्टंट असेल। दोन्ही टीमसाठी संधी आहे, कोण जाईल फायनल मध्ये, भावेश नाईक की धीरज भोईर। हे दोन खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय सुमुख, यंगस्टर खेळाडू आहे। त्याच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर इनफॉर्म बॅट्समन आणि टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक घातक फलंदाज भावेश नाईकच्या बॅट मधून मोठा फटका आलाय। क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, काय घडलंय? कॅच ड्रॉप झाली आहे, ही फायनलची मॅच ड्रॉप झाली आहे। विशाल भोईर कडून होतीये चूक, या चुकीला माफी नाही। या चुकीचा मात्र तुम्हाला मोबदला भरावा लागेल। चला टॉस साठी मी दीपक ठाकूर आणि विकी भोईर यांना विनंती करतो की टॉस साठी या। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। विकी भोईर आणि दीपक ठाकूर दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी लगेचच आमच्या रिपोर्टिंग करा। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। या ओव्हरचे तब्बल 5 बॉल शिल्लक आहेत। इथे देखील मोठा फटका लगवला जातोय। चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे। गोलंदाजी करत असताना सुमुख पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 81 ऑन स्कोर बोर्ड। 81 धावा दाखल करावं लागेल। पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर डिक्लर 3 धावा, म्हणजे 2 बॉलवर 3 धावा खर्च केलेत। उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे।
इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाते. 2 धावा घेतल्या जातील की काय? यस, 2 धावा कंप्लीट होत असताना भावेश नाईक वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. 44 आकड्यावर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 83 आकड्यावर. 44 फक्त 6 धावा दूर आहेत अर्धशतकापासून. भावेश रामनाथ नाईक या टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर आहे. सध्याच्या घडीला बोलबाला राहिला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचा. इथे या मॅच मध्ये देखील चांगला खेळ करत असताना पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय? यस, धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतोय. फलंदाजाला परतावा लागेल. गुरुनाथने देखील खूप चांगला स्टार्ट करून दिला आपल्या टीमसाठी आणि तो देखील परतलाय. दुसरा गडी गारद होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 84 आकड्यावर. पण कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. सुमुख 8 बॉल मध्ये जर पाहिलं तर गुरुनाथने 21 धावांचं योगदान दिलं आणि 45 आकड्यावर खेळतोय भावेश नाईक. चांगली बॅटिंग सुरू केली जाते. आता उर्वरित या षटकात ते जर पाहिले तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 धावांची आवश्यकता आहे अर्धशतकासाठी. टीमची धावसंख्या 84 आकड्यावर. 84 ऑन स्कोर बोर्ड. 84 धावा धाव फलकावर लागलीत. थोडीशी थकावट जाणवते, ऊन जास्त आहे, तरी देखील आपल्या टीमसाठी अगदी डेडिकेशन दिलं जाईल. टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. भावेश रामनाथ नाईक या स्पर्धेची पहिलं अर्धशतक झळकावलं गेलंय. धारावेगाव प्रीमियर लीग मध्ये आपला बोलबाला दाखवत असताना भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय या मॅच मध्ये अर्धशतक. वाटा बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा रन मशीन भावेश नाईक. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. सिंगल मात्र जरूर मिळेल आणि त्या अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. 5 व 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 91, 91 आणि 92 धावांचा टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल भावेश नाईक यांना 1000चं कॅश प्राइज पवन भोईर यांच्या वतीने. वेल प्लेड. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे भावेश नाईक साठी. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं गेले भावेश नाईकच्या बॅट मधून. शशिकांत नाईक यांच्या वतीने देखील 1000चं कॅश प्राइज. 16 बॉल मध्ये तब्बल जर पाहिलं तर 52 धावांची झंझावत खेळी करताना दिसला. चला, विकी भोईर वर्सेस दीपक ठाकूर असा सामना मैदानामध्ये रंगत असताना दिसेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. नुकतीच ISPL ही स्पर्धा खेळला. विक्की पंढरीनाथ भोईर. अभिमान असेल या खेळाडूचा देखील. नवी मुंबईचा पहिला खेळाडू ज्याने ISPL स्पर्धा खेळला आणि आज जर पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आपल्या नावी केला. या ISPL चा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणजेच विकी भोईर आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच. आणि टॉस केला जातोय. विकी भोईर वर्सेस दीपक ठाकूर. ही चांगली बॅटल आहे. चला, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, चला आपण या दोन्ही टीमच्या कॅप्टन कडे जाऊया. चला, दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. विश यू ऑल द बेस्ट. कॉल करतील दीपक ठाकूर, विकी भोईर कॉल करतील. टेल इज कॉल अँड कॉल इज टेल. यस विकी, टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. कसं वाटतंय आज घरच्या मैदानावर ISPL स्पर्धा खेळला, स्टेडियम मध्ये खेळलात, गल्लीपासून स्टेडियमचा प्रवास तुम्ही केलाय, याच भूमीने तुम्हाला क्रिकेटमध्ये मार्गदर्शन केलं, याच भूमीने तुम्हाला घडवलं. आज तुम्ही एखाद्या देशामध्ये जाऊन आपल्या भारताचं, आपल्या गावाचं, आपल्या नवी मुंबईचं प्रतिनिधित्व करता. कसं वाटतंय या धारावेगाव प्रीमियर लीग मध्ये खेळताना? अशा प्रीमियर लीग प्रत्येक गावात झाल्या पाहिजे. कारण जेव्हा मी सुरुवातीला मित्रांसोबत खेळत होतो तेव्हा कोणाला माहीत नव्हतं की मी गोलंदाजी करतो किंवा काही क्रिकेट खेळतो म्हणून. जेव्हा गावात लीग झाली होती तेव्हा फर्स्ट टाइम मला चान्स भेटला होता. त्यानंतर जे सिनियर प्लेयर आहेत त्यांनी लक्ष दिलं होतं की चांगली गोलंदाजी करतोय, चांगली बॉलिंग करू शकतो आणि अशा लीगमधूनच चांगले चांगले प्लेयर भेटतात. जसे दीपक ठाकूर जेव्हा सुरुवातीला आला होता कोणाला माहीत नव्हतं चांगली गोलंदाजी करू शकतो, पण आज तो टीमचा मेन बॉलर सुद्धा बनू शकतो येणाऱ्या 2-3 वर्षात. तर अशा लीगचा हेच फायदा आहे की चांगले चांगले प्लेयर आणि नवीन नवीन प्लेयर या लीगमधून भेटतात.
विकी काय सांगशील? ISPLचा तुझा प्रवास झाला, याच मातीने तुला घडवलं. ISPL मध्ये प्रवास करत असताना दारावे गावाचं देखील फार मोठं योगदान असेल. हे योगदान आणि हे कॉन्ट्रीब्युशन किंवा या सगळ्यांचाच पाठिंबा असणं गरजेचं आहे. आज ISPL मध्ये कसा प्रवास राहिला आणि काय असतं क्रिकेट तिकडचं, आज यंगस्टर खेळाडू आहेत ते तुला पाहतात, तुला फॉलो करतात, त्यांना काय सांगशील या स्पर्धेच्या निमित्तानं आणि ISPL पर्यंत पोहोचण्याचा प्रवास, जो धारावी प्रीमियर लीग पासून ISPLचा जो प्रवास आला, त्या प्रवासामध्ये कसं वर्णन करशील? अ, कधी विचार नव्हता केला की एवढ्या मोठ्या स्टेजपर्यंत जाईन, कारण गावातून खेळत असताना ग्रामीण क्रिकेटर, सुरुवातीला असा विषय होता की ग्रामीण क्रिकेटर हा फक्त ग्रामीण क्रिकेटपुरताच असतो, त्याच्या पुढे तो जाऊ शकत नाही. परंतु मोठमोठे संधी मिळत गेली. आपल्या नवी मुंबईतील भूषण पाटील असेल, किंवा आमच्या गावातील सचिन नाईक असेल, आणि आज आमच्यामध्ये मच्छिंद्र नाईक हे नाही आहेत, पण मजदादा त्यांनी खूप सपोर्ट केला. प्रशांत नाईक असेल किंवा अमित पाटील असेल, स्वप्नील म्हात्रे असेल, खूप सपोर्ट केला. आणि त्यानंतर मी आज या स्टेजपर्यंत गेलो. आणि ISPL मध्ये जेव्हा फर्स्ट इयर मी खेळलो, तेव्हा असं वाटलं की खरंच IPL खेळण्यासाठी आलो आहे. आणि जेव्हा ह्या वर्षी मी गेलो, तर लास्ट इयर जे प्लेयर्स होते ते बोलत होते की ISPL काही नाही आहे, फक्त फिक्सिंग आहे, प्लेयर्स हे नाही होत, ते नाही होत. परंतु जेव्हा ते ह्या वर्षी खेळले, तेव्हा त्यांनासुद्धा समजलं की ही नक्कीच IPL सारखी स्पर्धा आहे. आणि आपल्या नवी मुंबईतील अजून 2-3 खेळाडू आहेत जे या स्पर्धेमध्ये खेळू शकतात, जसं भावेश नाईक, धीरज भोईर आणि ओमी केनी. मला वाटतं की ह्यांच्यामध्ये पण ती ॲबिलिटी आहे की ती ISPL खेळू शकतात. यावर्षी इच्छा होती की अजून 2 खेळाडू तरी नवी मुंबईतले जायला पाहिजे होते, परंतु होप सोडू नका, मेहनत करत राहा आणि नक्कीच तुम्हाला त्या मेहनतीचं फळ मिळेल आणि ISPL पर्यंत तुम्ही पोहोचणार. थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द बेस्ट. दीपक, काय सांगाल? तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं, कमी कमी धावा थांबवले असतं. आता बॅटिंग करायची आहे, किती धावा अपेक्षित असेल या मॅचमध्ये? 50-60 धावा. दीपक, तुला देखील तोच प्रश्न असेल की आता तू देखील ग्रामीण क्रिकेटचा आणि आज मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचा एक लिडिंग गोलंदाज आहे, स्लॉग बोरचं षटक तू हाताळतोयस. काय सांगशील धारावी प्रीमियर लीग ॲज अ प्लेअर म्हणून तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे? धारावी प्रीमियर लीग तर माझ्यासाठी बहुत चांगली आहे आणि नानाने ठेवले तर खूपच छान आहे. विश यू ऑल द बेस्ट दीपक, आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नुकताच टॉस झाला, विकी भोईर कॅप्टन, आणि त्याने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. दीपक भोईर वर्सेस विकी भोईर वर्सेस दीपक ठाकूर असा सामना पाहायला मिळतोय. तो मी नुकतंच पाहिलं तर ISPL ते धारावी गावचा प्रवास कसा झाला, कशा पद्धतीने या प्रीमियर लीगमध्ये तो घडला, त्यानंतर ISPLचा प्रवास त्याने आपला दाखवला. त्याच पद्धतीने अनेक खेळाडूंना ही संधी असेल की तुम्ही मेहनत करा, तुम्ही देखील या प्रीमियर लीगपर्यंत पोहोचू शकता आणि ISPL ही स्पर्धा खेळू शकता. त्यासाठी मेहनत करावी लागेल, कारण की क्षेत्र कोणतंही असो दे, कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. हेच आपल्याला विकी भोईरने शिकवलं, कारण की त्याने देखील मेहनत केली आणि आज तो ISPL पर्यंत पोहोचलाय. तो देखील इन ॲक्शनमध्ये खेळताना दिसेल या मॅचमध्ये. धारावेगाव प्रीमियर लीग या मानाच्या आणि सन्मानाच्या प्रीमियर लीगमध्ये बघूया या मॅचमध्ये काय होतंय. जाऊया कॉमेंटरी बॉक्समध्ये. चालू असलेला सामना देखील तितकाच इंटरेस्टिंग आहे. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. दगडूशेठ जागृत यांचा सन्मान देखील आपण स्वागत केलं जाईल. जागृत साहेब आपलं सगळी सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जातं. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 92 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना काय बॅटिंग पाहायला मिळाली भावेश नाईकच्या माध्यमातून. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवलं गेलं, पण सुरुवात जर पाहिली तर गुरुनाथ आणि आपण जर पाहिली स्वीकार याने खूप चांगली केली आणि स्टार्ट इम्पॉर्टंट होतं, त्यामुळेच स्टार्ट फार चांगलं झालं आणि हा स्टार्ट चांगला झाल्यामुळेच शेवट देखील खूप चांगलं पाहायला मिळालं. भावेश नाईकच्या मॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं. चला 92 धावांचं मोठं टार्गेट आहे. हे पार करत असताना मात्र सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये का स्ट्रोक लगावला जातोय. आपण पाहू शकाल नंदेश नाईकच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. दीपक भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. धीरज भोईर यांचे काका आहेत, कारण की त्यांनीच त्यांच्या जडणघडणीमध्ये धीरज भोईर हा घडला.
यावेळेस आणखीन एक धमाका, आणखीन एक मोठा फटका डाऊन द ग्राउंड. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय, नंदेश नाईकच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 17 धाव फलकावर लागलेत. 4 बॉलचा खेस संपलाय. 17 धाव फलकावर लागलेत. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 92 धावांचं टार्गेट जरी असलं तरी देखील सुरुवात होणं गरजेचं आहे. दीपक भोईर याच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. अकोटप्पाचा बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि प्रयत्न केला जातोय, कॅच होतोय, ड्रॉप. अगदी चेहऱ्यावर बॉल आदळला. अगदी सूर्य येतोय त्यामुळेच बॉलवर नजर असणं गरजेचं आहे. खेळाडू आपल्या शरीराची काळजी घ्या. आयोजक आयोजन करतं पण प्रत्येकाने आपली काळजी घेणं गरजेचं आहे. सुरक्षिततेची काळजी घ्या. इंजरी फार घातक असते मित्रांनो, त्यामुळेच आपल्या शरीराची काळजी, आपण खेळताना जागरूक राहणं गरजेचं आहे. फुलरलेनचा चेंडू पाहू शकाल, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे गुरुनाथच्या माध्यमातून. एक 40+ खेळाडू आपला खऱ्या अर्थानं 100% एफर्ट देत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धाव फलकावर लागलेत. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. आपण पाहू शकाल उर्वरित आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये 74 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. या मॅच मध्ये देखील ही मॅच बनू शकते. बघूया या मॅच मध्ये काय होते. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया एक मधुर गीत. फलकावर लागलेत. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. आता गरज आहे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 74 धावा करायचे. नंदेश नाईक चांगली बॅटिंग करतोय. 5 मिनिटं खर्च झालेत ऑलरेडी तुमच्या पहिल्या षटकासाठी, त्यामुळेच सामना स्पीडअप करावा लागेल. भावेश या सूचनेकडे देखील लक्ष द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायचे 4 ओव्हर, त्यामुळेच हा टाइम सेट ऑलरेडी झालाय आणि 5 मिनिटं 17 सेकंद कंप्लीट झालेत. पहिली ओव्हर इथे कंप्लीट होत असताना पहिला बॉल अगदी मिड ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय स्वीकारने देखील चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. स्वीकार असेल, गुरुनाथ असेल, भावेश नाईक. 25 धावा गुरुनाथच्या बॅटमधून पाहायला मिळालं. 19 धावा स्वीकारच्या बॅटमधून पाहायला मिळालं आणि 52 धावा आपण भावेश नाईकच्या बॅटमधून, म्हणजे सगळ्याच बॅटरने कॉन्ट्रीब्युशन दिलंय. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल. द्वित 11 टीमला 92 धावांचं टार्गेट उभं केलंय. अकुटप्पाचा बॉल शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न केला होता. स्वीकारच्या हातून झेल सुटलाय. कॅच होतीये, ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. झेल सुटलाय. या स्पर्धेचा नियम आहे 2 ओव्हर नंतरच आयकॉन खेळाडू गोलंदाजी किंवा फलंदाजी करू शकतो. त्यामुळेच या 2 ओव्हर मध्ये कमीत कमी 35 पर्यंत मजल मारावे लागेल. नंदेश नाईक स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेसला रीड केलाय, फेकून दिलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये नंदेश नाईकच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. ते 26 आकड्यावर नंदेश 26 आकड्यावर खेळतोय. यावेळेस यशांचा वेध. मागचं दार ओपन ठेवलं आणि मागच्या दारातून चोर येऊन चोर करून गेला.
आणि यशांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद होत असताना फलंदाज नंदेश नाईक बॅक टू द डगआउट. प्रत्येक भोईरच्या बॅट मधून षटकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 33. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर धावचीची संधी आहे. काय घडलंय इथे? अगदी चिकी सिंगल मिळते. ओव्हर क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच 18 बॉल आणि 58 धावांची आवश्यकता. 18-58 असं इक्वेशन आहे. चला 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 54 धावांची 58 धावांची आवश्यकता आहे. 18-58 असं इक्वेशन आहे. थोडीशी टीम मीटिंग केली जाते. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय. या टीमचा आयकॉन खेळाडू मिस्टर भावेश रामनाथ नाईक. टेनिस बॉल क्रिकेटचा एक वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर यंगस्टर खेळाडू आहे. काय खेळ केला भावेश नाईकने. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अनेक स्पर्धा गाजवल्यात. भावेश नाईक गोलंदाजी ट्रॅकवर आला. पहिला बॉल. फुलर यांचा चेंडू आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रतीक आपण पाहू शकाल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो खराब आहे. खराब क्रिकेट. आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. आणि दरम्यान इथे रनआउट केलं जात नाहीये. हे आहे स्ट्रॅटर्जी. हे आहे क्रिकेट. इतकी वर्ष आम्ही क्रिकेटमध्ये खेळत असताना काय शिकलोय तर अगदी क्रिकेट हे मनगटाने नाही तर डोक्याने देखील खेळावं लागतं. हे भावेश नाईकने सांगितलंय की अक्कलमंदीचं क्रिकेट काय असतं की बॅट्समनला रनआउट न करता आपण या मॅच मध्ये जितके जास्त बॉल पुढे जातील तितके धीरज भोईरला या मैदानाच्या आतमध्ये येण्यापासून वंचित ठेवू. चला 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. पहिली वॉर्निंग दिली जाते. 3 धावा मिळाल्यात लक्षात घ्या. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 आकड्यावर. चला आयोजन कमिटी प्लीज संपर्क साधा.
चला आयोजन कमिटी जो निर्णय देतील, अंपायर जो निर्णय घेतील त्या निर्णयाचा अंमलबजावणी करा. चला अंपायर जो डिसिजन देतील त्या डिसिजनचा मान्य करावा लागेल. दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. कुठलाही रनआउट जाणून बुजून करता येणार नाही. आणि बॉलर तुम्हाला देखील रनआउटची संधी असेल तर त्या संधीचं सोनं करा, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. खोलबटाप्याचा चेंडू यशांचा वेध घेतलाय आणि फलंदाज बाद होत असताना चला बॅटर बाद होतील आणि 8 विकेटच्या द्वारे मात्र फलंदाज बाद होत असताना पहिला दुसरा गडी बाद होत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयकॉन वर्सेस आयकॉन असा मुकाबला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहू शकाल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 37 या आकड्यावर. 37 धावा धावफलकावर लागलेत. 16 बॉल 55 धावा. धीरज अभिमन्यू भोईर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मिस्टर 360, मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज अशा अनेक उपाधी या खेळाडूला दिल्या जातात आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तसा कारनामा त्या खेळाडूने केलाय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. भावेश नाईक वर्सेस धीरज भोईर. पहिला बॉल ऑन साइडला पुल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 आकड्यावर. 38 ऑन स्कोर बोर्ड. 38 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 3 मार्गस्थ असताना 92 धावांचा टार्गेट पार केला जाईल. कशा पद्धतीने या धावांस चेस केला जाईल, कशा पद्धतीने या धावा डिफेंड केला जाईल याकडे पाहिलं जाईल. इथे डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. 39 लॉस ऑफ 3 विकेट 2 विकेट 2 गडी बाद 39 धावा. 92 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. धारावे गाव प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य क्रिकेटचा 16 रंगताना दिसतोय. क्वालिफाय राऊंड 1 जो जिंकेल तो फायनल मध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचेल. यावेळेस फटका हवेत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक प्रतीक सोहेल आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रतीकला परतावा लागेल. प्रतीक भोईरचा खेळ संपलाय आणि फलंदाज बाद होत असताना
आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. प्रत्येकच्या विकेटचं पतन नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. सुमुख आपल्याला पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज आहे. धीरज भोईरकडे भरपूर मोठी जबाबदारी असेल. या धावांचं बर्डन, या धावा कशा कराव्या यासाठी अगदी माइंडसेट क्लिअर असावा लागेल. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्लेन मिस. लाजबाब चेंडू पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू उसळी झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅचचं इक्वेशन बदलेल. ही मॅच वेगळ्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळेच इम्पॉर्टंट असेल इच अँड एव्हरी बॉल. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज. आणखीन एक विकेटचं पतन. इथे 2 गडी बाद केलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 39 आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांचा सामना ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुरू आहे आणि टॉस पाकिस्तान टीमने जिंकलाय आणि सर्वात आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर आपण पाहू शकाल ही मॅच देखील आज रस्त्यावर कोणीही माणूस दिसणार नाही. कारण की भारत पाकिस्तान ज्यावेळी सामना सुरू होतो त्यावेळेस अगदी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतो. प्रत्येक माणूस आपल्या TV समोर मॅचचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळतोय. आणि प्रतिस्पर्धी संघ भारतीय जर पाहिलं तर भारतीय संघ अगेन्स्ट पाकिस्तान संघ. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आतापर्यंत 53 धावांची आवश्यकता. धीरज भोईरवर मोठी जबाबदारी असेल. एखादं षटक ज्या षटकामध्ये 25-26 धावा येणं गरजेचं असणार आहे. आणि आता मात्र 4थ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर समित गोलंदाजीसाठी आला. धीरज भोईर एक चेंडूवर 1 धाव कंप्लीट केली गेली. थोडासा उशीर आला बॅटिंगसाठी. त्यामुळेच या मॅच मध्ये कुठेतरी मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना जो स्टार्ट अपेक्षित होता तो स्टार्ट मिळाला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला पण भावेश नाईकने या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलं. 2 धक्के दिले आपल्या टीमसाठी. 3 धक्के दिले आणि धावा जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या. चला 12 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल अगदी फुल लेनचा भीमर चेंडू हाताळला गेलाय आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील. नो +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जर इक्वेशन जर पाहिलं तर आता 12 बॉल आणि 51 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनू शकते. धीरज भोईरकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. फ्री हिटचा इशारा देखील अंपायर देत असताना या फ्री हिट वर कशा पद्धतीने तुटून पडतोय आणि कशा पद्धतीने या ओव्हरचा समाचार करतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. समित पाटील फ्रीडच्या बॉलवर थ्रू द कव्हर चेंडू लगवला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. इथे डॉट बॉलची सांगता होतीये. फ्री हिटच्या बॉलवर मोठा प्रहार आला नाही. त्यामुळेच आता 11 बॉल आणि 11 मध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच 11 बॉल मध्ये कमीत कमी तुम्हाला 8 षटकार मारावे लागतील. खूप चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून आणि इथे व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. चांगला बॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. समित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आता समीकरण जर पाहिलं तर 10 बॉल 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता. गोलबट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये धीरज भोईरच्या माध्यमातून. जसजसे चेंडू पुढे जातील, जसजसे डॉट बॉल येतील तसा मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला जाईल. द्वित 11 टीम फायनल मध्ये जाण्याची संधी आहे. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. इथे फटका चांगला आहे. ताकदवर फटका लगवला जातोय सीमारेषे पलीकडे. धीरज अभिमन्यू भोईरच्या बॅटमधून येतोय. पहिला मोठा फटका चेंडू सीमारेषा पार. षटकार.
जातोय धीरज भोईरच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 48-48. अजूनही 44 करायचे आहेत. फुलर लेनचा चेंडू, आणखीन एक मोठा फटका. फुलर लेनच्या चेंडूवर पाठवलाय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. दोन षटकार लगवले गेलेत. धीरज अभिमन्यू भोईर 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 54 या आकड्यावर. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन रीजनला क्लिअर करत असताना लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार लगवले गेले. टीमची धावसंख्या 60 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आता समीकरण जर पाहिलं तर 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 32 करायचे आहेत. थँक्यू व्हेरी मच. जर विकेट प्राप्त केली गोलंदाजाने या शेवटच्या बॉलवर तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. संतोष सुतार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात येईल. आपण पाहू शकाल आता 7 मध्ये 32 धावा करायचे. 7 चेंडू 32 म्हणजे या 7 बॉल मध्ये कमीत कमी 6 षटकार लगवावे लागतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक आपल्या हाती ठेवतोय की कशा पद्धतीने या मॅचचं इक्वेशन केलं जाईल. येथे देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल का काय. एकच धाव घेतली जाते आणि दरम्यान षटक क्रमांक संपला गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 31 धावा. या 6 बॉल मध्ये 5 मोठे फटके खेळावे लागतील. हे क्रिकेट आहे. या क्रिकेट या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणूनच अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे क्रिकेट. आणि या धारावे गाव प्रीमियर लीग मध्ये काहीही होऊ शकतं. धारावे गाव प्रीमियर लीग आता इक्वेशन आलाय. द्वित 11 टीमला पाहिजे. तब्बल 6 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी रोनक नाईक आमच्या सोबत रोनक तांडेल आहे जे स्कोरबोर्ड हाताळत असताना खूप चांगली स्कोरिंग. सुशांत नाईक यांचा सुपुत्र आहे आमचे परम मित्र. त्यांच्या वडिलांनी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळ. सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट खेळतात. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. संतोष सुतार यांच्या साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 31 धावा. 6 चेंडू 31 धावा. पहिला बॉल स्लॉक स्वीप. व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. मिस्टर 360 च्या बॅट मधून येतोय पहिला मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. मॅच बनवू शकतो एवढी क्षमता आहे धीरज भोईरकडे. आता इक्वेशन जर पाहिलं तर 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. 5-25. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉल. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. आता या 5 बॉल मध्ये कमीत कमी 4 षटकार लगवावे लागतील. 5 चेंडू 24 धावा. 24 धावा. 5 चेंडू. धीरज अभिमन्यू भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आपण फलंदाजीसाठी आपण मैदानामध्ये पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर रोनक नाईक. येथे पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. प्रेशर आहे. प्रेशर आहे. प्रेशर आहे गोलंदाजावर. प्रेशर आहे बॅटिंग आपण करणाऱ्या टीमवर. प्रेशर आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. सुशांत नाईक यांच्या वतीने म्हणजेच आपले पिताश्री त्यांच्या वतीने देखील हे 500 रुपयाचं पारितोषिक असेल रोनक नाईक यांच्यासाठी. रोनक सुशांत नाईक. संतोष सुतार यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केलं गेलाय. काय घडलंय. मुख्य ट्रॉफीला हा संकेत दिलाय की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
या मॅच मध्ये जोपर्यंत मी या मैदानात उभा आहे तोपर्यंत आमचा या मॅच वर ताबा आहे. नाव आहे मिस्टर 360 धीरज अभिमन्यू भोईरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीला बॉलने धडक दिली, शिक्का मारून ठेवला की यस द्वित 11 टीम फाइनल मध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल की मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. या मॅच मध्ये मजा येईल. आता इक्वेशन जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू 17 धावा. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू, लाजबाब चेंडू. 1 धाव मात्र मिळते. ह्या बॉलने इम्प्रेस केलाय रोनक नाईकने. डॉट बॉलची मात्र सिंगल मात्र मिळते. आता मात्र समीकरण आलंय 3 बॉल 16 धावा, 16 धावा 3 चेंडू. व्हॉट अ मॅच. पराभवाने माणूस संपत नाही, पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. कठीण काळात स्वतःला सांगा कारण की शर्यत अजून संपली नाही, कारण की मी अजून जिंकलो नाही. फटका चांगला आहे. अपड्राय खेळलाय, दमदार स्ट्रोक लगावला जातोय समोरच्या दिशेने. धीरज भोईर मैदानामध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. आता इक्वेशन येऊन पोहोचलंय. 2 चेंडू 12 धावा. व्हॉट अ मॅच. हे आयोजन, ही स्पर्धा, हा सामना आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 2 बॉल 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. दारावा गाव प्रीमियर लीग चा घमासान 92 धावांचा पाठलाग करत असताना द्वित 11 संघ मैदानामध्ये. धीरज अभिमन्यू भोईर 38 धावांची झंझावत खेळी करतोय. जर या 12 धावा आल्या तर नक्कीच अर्धशतक झळकावेल. 2 चेंडू 12 धावा. फुलरलेनचा चेंडू आणि लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. आपण पाहू शकाल व्हाईट बॉल. बॅट्समन किंवा खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. इथे रिव्ह्यू फक्त घेण्याची मुभा कॅप्टन अंपायरला असेल आणि अंपायर आता मात्र इंटरेस्टेड नाहीये. आता 2 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. बघा बऱ्याच मॅच मध्ये काय मॅच झाली. पैसा वसूल सामना. आज भारत पाकिस्तानचा सामना जरी सुरू असला तरी हा सामना देखील त्यापेक्षा कमी नाही. कारण काय सामना आहे. 2 चेंडू आणि आता 11 धावांची आवश्यकता आहे. रोनक नाईक गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. पुढचा बॉल. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला. धीरज अभिमन्यू भोईर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगा होत आहे. इक्वेशन येऊन ठेपलाय. आता 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. वैयक्तिक 44 वर खेळतोय धीरज अभिमन्यू भोईर. मिस्टर 60, मिस्टर 360, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर फ्लेक्झिबल अशी उपाधी अनेक दिल्या गेल्यात या खेळाडूला. या मॅच मध्ये आपला खेळाचा ठसा उमटवताना असताना पाहायला मिळतोय. आता 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. धारावे गाव प्रीमियर लीगचा हा अफलातून सामना. क्वालिफाय राऊंड मध्ये फायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ आसुसलेत. एकीकडे भावेश नाईक तर दुसरीकडे धीरज अभिमन्यू भोईर. एकीकडे आपण टीम आपण पाहू शकाल. या बॉलवर जर षटकार लगवला तर द्वित 11 टीमचे संघमालक मंदार नाईक यांच्या वतीने देखील पारितोषिक दिलं जाईल. आपण पाहू शकाल 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. वैयक्तिक 44 आकड्यावर खेळतोय धीरज अभिमन्यू भोईर. चला सामना स्पीडअप करा. 1000चं कॅश प्राइज मंदार नाईक यांच्या वतीने दिले जाईल धीरज भोईर साठी जे संघ मालक आहे. 1 चेंडू आणि 5 धावा.
व्हॉट अ मॅच. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. धीरज भोईर मित्रांनो, हा सामन्याचा निकाल काही लागू दे, पण धीरज भोईरची ही बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर धीरज अभिमन्यू भोईर. आयकॉन टू आयकॉन असा मुकाबला होत असताना धीरज भोईर 4400 आकड्यावर खेळतोय. टीमला गरज आहे 6 धावांची, 5 धावांची. 1 चेंडू आणि 5 धावा. शेवटचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर. रोनक नाईक येतोय. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. खोलवा टप्प्याचा चेंडू, काय चेंडू. फायनल मध्ये जाण्यासाठी हा चेंडू फार इम्पॉर्टंट होता. रोनक नाईकने आपल्या टीमला पोहोचवलंय मेगा फायनल मध्ये आणि ही झंझावत खेळी अखेर अपुरी राहिली. हार्ड लक धीरज भोईर आणि वेल प्लेड टीम. आपण पाहू शकाल मेगा फायनल मध्ये टीम पोहोचली. माहिरा मिस्टी 11 टीम पोहोचली मेगा फायनल मध्ये आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर भावेश रामनाथ नाईक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, बरेच पारितोषिक आहेत, ते पारितोषिक देखील प्रदान केली जातील. चला, नेक्स्ट मॅच लगेचच. विकी भोईर, आपण मैदानाचा ताबा घ्या आणि मॅचला होईल सुरुवात. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये केलं जाईल. मायक्रोफोनवर ऐकूया आपण याच गावातील एक बेहतरीन आवाज नितीन पाटील सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅच